अंबरनाथमध्ये 200 संशयित बोगस मतदार ताब्यात. अंबरनाथ पोलिसांकडून चौकशी सुरू. बोगस मतदारांमध्ये महिलांचाही समावेश. हर्षवर्धन जाधव आपले उमेदवार उभे करणार. पालिका निवडणुकीमध्ये उमेदवार लढवण्याचा निर्णय. स्वतःच्या पक्षाच्या माध्यमातून उमेदवार लढवणार. जळगाव जिल्ह्यातील 6 नगर परिषद मधील 9 प्रभागांसाठी आज मतदान. 38 मतदान केंद्रांवर होत आहे मतदान. शहराला 4 मंत्री असूनही जळगाव शहर खूप मागे. विकासाची दूरदृष्टी असणारा उमेदवार नाही. माजी मंत्री सुरेश जैन यांनी व्यक्त केली खंत. मंगळवेढा नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी आज मतदान. भाजपा आणि स्थानिक तीर्थक्षेत्र विकास आघाडी यांच्यात लढत. विजय आमचाच होणार. दोन्ही उमेदवारांकडून विश्वास व्यक्त. अमरावतीच्या अंजनगाव सुरजी नगर परिषदेसाठी आज मतदान. ईव्हीएम मध्ये बिघाड झाल्यामुळे काही काळ प्रक्रिया विस्कळीत झाल्यामुळे केंद्रावर मतदारांच्या रांगा. पुणे महानगरपालिकेत शिवसेनेला हव्या 40 जागा. प्रत्येक प्रभागामध्ये एक उमेदवार मिळावी अशी अपेक्षा. सनबर्न महोत्सवातील मद्य परवानगीबाबत पुनर्विचार करा. उच्च न्यायालयाच्या छत्रपती संभाजीनगरच्या चिकलठाण्यातील प्लॉट बळकावण्याचा प्रयत्न. एमआयडीसी सिडको पोलीस ठाण्यामध्ये चौघांविरोधात गुन्हा दाखल. कुलबरी शहरामध्ये मतदान केंद्राबाहेर जादूटोणा. मतदानाच्या 1 दिवस आधीच धक्कादायक प्रकार समोर. मतदान केंद्रावर बाहेर जादूटोण्याचा प्रकार. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.